कबनूर न्यूज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कबनूर शहर यांच्या वतीने कबनूर येथील श्री कल्लेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये रक्तदान शिबिर आणि संजय कट्टी युवा शक्ती कबनूर व मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 55वा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे। रक्तदान श्रेष्ठ दान आहे म्हणून कबनूर मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। यामध्ये मोठ्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला। 63 रक्तदात्यांनी रक्तदान केले। प्रत्येक रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आली। बाळासाहेब दाते लायन्स ब्लड सेंटर यांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात आले। यासाठी डॉक्टर मोनिका शेट्टी व त्यांच्या सहकार्यांनी काम पाहिले। यावेळी देशभक्त रत्नाप्पा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष PM पाटील, ज्येष्ठ नेते BD पाटील, जिल्हा परिषद सदस्य कुमार कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, गौराबाई काडाप्पा, सरपंच सुलोचना कट्टी, उपसरपंच सुधीर लिगाडे, माजी सरपंच मधुकर मनेरे, सुधीर पाटील, प्रमोद पाटील, बबनराव केटकाळे, जयकुमार काडाप्पा, बाळासाहेब माने, समीर जमादार, दादा पाटील, दीपक केटकाळे, रजनी गुरो तसेच मनोहर मनेरे आदी उपस्थित होते। संजय कट्टी युवा शक्ती व मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये 78 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली। यामध्ये डोळ्यांचा नंबर काढणे तसेच डोळ्यातील दोष व मोतीबिंदू तपासून त्यावर उपाय करण्यात आले। डॉक्टर शकील दक्षराज, शिल्पा काटकर, स्वाती सरजे यांनी तपासणी केली। यावेळी पापालाल संधी, शांतीनाथ कामत, सुनील स्वामी, सुनील काडाप्पा, संजय कट्टी, किरण परीट, सागर चराटे, प्रवीण शिरगुप्पे, सिद्धार्थ इंगवले, शंकर सुतार, श्रीकांत कांबळे, आप्पासो गोकावी, सुधाकर महाडिक यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते।